हे फक्त नृत्य नाही, हे फक्त करमणूकही नाही, हे आयुष्य आहे. महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे. ढोलकीच्या ठेक्यावर धडधडणाऱ्या हजारो मनांचा आवाज आहे. तमाशा म्हणजे रात्रीच्या अंधारात उजळणारा प्रकाश आणि त्या प्रकाशात उभी राहणारी एक संपूर्ण संस्कृती. या संस्कृतीत काही नावे अशी आहेत जी उच्चारली की तमाशाला मान मिळतो. असं एक नाव म्हणजे सुरेखा पुणेकर. त्या जेव्हा रंगमंचावर उतरतात तेव्हा गोंगाट होत नाही तर शांतता पसरते. कारण प्रेक्षकांना माहीत असतं आता काहीतरी वेगळं घडणार आहे. सुरेखा पुणेकरांचा नृत्य प्रवेश घाईघाईत होत नाही. पावलं हळूच पडतात, नजर स्थिर असते आणि चेहऱ्यावर एक शांत आत्मविश्वास असतो. ढोलकीचा ठेका सुरू होतो आणि प्रत्येक ठेक्यासोबत मन नकळत त्यांच्या पावलांशी जुळतं. त्यांचा नाच आरडाओरड करत नाही, तो हळूच मनात उतरतो. तो पाहणाऱ्याला थांबवतो, विचार करायला भाग पाडतो. एकदा एका फडात असा प्रसंग घडला. नाच सुरू होता, टाळ्या वाजत होत्या, लोक भारावून गेले होते. पण समोर एक साधा माणूस बसलेला होता. ना टाळी ना शिट्टी, ना एकही शब्द. तो फक्त पाहत होता, डोळ्यात डोळे घालून. नाच संपला, फड संपला, लोक उठून गेले, पण तो माणूस तसाच बसून राहिला. कोणी विचारलं, काय झालं? तो शांतपणे म्हणाला, आज मी नाच पाहिला नाही, आज मी आयुष्य पाहिलं. हे असतं सुरेखा पुणेकरांच्या कलेचं सामर्थ्य. त्यांच्या नृत्यात अंगप्रदर्शन नाही तर अभिव्यक्ती आहे. त्यांच्या हालचालींमध्ये स्त्रीचा स्वाभिमान आहे. लावणी म्हणजे काय हे त्यांनी लोकांना शिकवलं. लावणी म्हणजे केवळ तालावर नाचणं नाही तर भावनांना शब्दांशिवाय सांगणं. त्यांनी तमाशाला घराघरात पोहोचवलं, आदर मिळवून दिला आणि ही कला सुसंस्कृत आहे हे ठामपणे सिद्ध केलं. फडावर टाळ्या असतात पण पडद्यामागे संघर्ष असतो. प्रवासाचा थकवा असतो, समाजाची उपेक्षा असते. तरी सुद्धा त्या कधी थांबल्या नाहीत. कारण लावणी त्यांच्यासाठी व्यवसाय नव्हता, ती साधना होती. तमाशा त्यांच्यासाठी करमणूक नव्हती, ती ओळख होती. आज जेव्हा आपण तमाशा पाहतो, प्रवासाचा थकवा असतो, समाजाची उपेक्षा असते. तरी सुद्धा त्या कधी थांबल्या नाहीत. कारण लावणी त्यांच्यासाठी व्यवसाय नव्हता, ती साधना होती. तमाशा त्यांच्यासाठी करमणूक नव्हती, ती ओळख होती. जेव्हा आपण तमाशा पाहतो तेव्हा फक्त नाच पाहू नका, त्या नाचामागचं आयुष्य पहा, त्या कलाकाराचं धैर्य पहा. कारण तमाशा जिवंत आहे, तो अशाच कलाकारांमुळे. सुरेखा पुणेकरांसारख्या कलेला प्रतिष्ठा देणाऱ्या, संस्कृती जपणाऱ्या कलाकारांमुळे. ढोलकीचा ठेका आजही वाजतो आहे, तमाशा आजही जिवंत आहे आणि जोपर्यंत अशी कला आहे तोपर्यंत महाराष्ट्राची ओळख अजूनही श्वास घेते आहे. आजची तमाशावरील माहिती कशी वाटली जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी तमाशा या आपल्या लोककलेसाठी आदराने बनवलेला आहे. नाच पाहताना फक्त हालचाली बघू नका, त्यामागचं आयुष्य आणि कलाकारांची मेहनत थोडी समजून घ्या. तमाशा ही आपली ओळख आहे, ती जपणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.